हाय, हॅलो आणि नमस्कार. स्वागत आहे तुमचं कल्याणी की कहाणी 07 ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. कोणाकोणाला हा रोड बघितल्यासारखा वाटतो आहे किंवा ओळखीचा वाटतो आहे त्यांनी प्लीज कॉमेंटमध्ये मला कॉमेंट करून सांगा की हा कुठला रोड आहे ते. आज आम्ही दोघंही चाललो आहे आमचं व्हॅलेंटाईनचं गिफ्ट घ्यायला. तसं ते मटेरियलिस्टिक गिफ्ट नाही, बट बघायला गेलं तर आहे. आज आम्ही दोघंही चाललो आहे आमचे टॅटूज करायला कर्वेनगर येथे. कर्वेनगर इथल्या देसी टॅटूजमध्ये आम्ही नेहमी टॅटूज बनवून घेतो आणि आम्ही जेव्हा पोहोचलो होतो तेव्हा स्टुडिओ ओपन व्हायचं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की स्टुडिओ ओपन होईपर्यंत आपण ब्रेकफास्ट करून घेऊयात. ब्रेकफास्ट करायला आम्ही गेलो होतो डोसा कट्टा येथे. हे कर्वेनगरमध्ये जी खाऊ गल्ली आहे तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे डोसाच्या खूप सगळ्या व्हेरायटीज होत्या. क्षितिजनी मसाला डोसा आणि उत्तपम खाल्ला होता आणि मी तवा इडली ट्राय केली होती. दोन्ही गोष्टी खूप टेस्टी होत्या आणि मला त्यांची व्हरायटी पण खूप जास्त आवडली आणि प्रायझिंगच्या हिशोबात पण क्वांटिटी पण खूप छान होती. त्यानंतर पोहोचलो आम्ही स्टुडिओमध्ये. क्षितिजची ॲक्च्युअल डिझाईन आधीच फायनल झाली होती. तो फक्त फॉन्ट आणि साईज चेक करत होता की त्याला कुठला फॉन्ट आणि कुठली साईज व्यवस्थित दिसेल ते. त्याच्यानंतर त्या दादांनी त्यांनी आम्हाला सॅम्पल्स दिले की तुम्ही ही प्रिंट ट्राय करून बघा, तुम्हाला कुठली साईज व्यवस्थित वाटते आहे, तुम्हाला कुठल्या साईजचा टॅटू तुमच्या हातावर व्यवस्थित वाटतो, असे त्यांनी 1-2 सॅम्पल्स आम्हाला दिले होते. ते सॅम्पल्स ट्राय करून मग आम्ही एक साईज फायनल केली आणि त्यानंतर क्षितिजच्या टॅटू बनवण्याला सुरुवात झाली. इथे तुम्ही बघू शकता त्यांनी किती सुंदर असे आधीच टॅटू बनवून ठेवले. त्याच्या त्या प्रिंट्स त्यांनी लावलेल्या आहेत. क्षितिजनी हनुमान चालिसेमधला जो एक श्लोक आहे तो टॅटू करायचं ठरवलं होतं. तर ह्यात आम्ही त्याची सायझिंग चेक करत होतो की ते कसं दिसतंय. कारण कधी टॅटू तुमच्या हातानुसार मे बी सायझिंग तुम्हाला चेक करून घ्यावी लागते आणि तसा तो व्यवस्थित करावा लागतो. त्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की हा टॅटू जर थोडा स्लाइटली एका साईडला सरकवला तर आणखीन बेटर दिसेल. तर मग आम्ही तसं करून परत एकदा तो टॅटू बनवायला क्षितिज बसला होता आणि इथे क्षितिजची टॅटू बनवण्याला सुरुवात झाली होती. ऑब्व्हियसली टॅटू बनवताना स्टार्टिंगला थोडं पेन होतं आणि जेव्हा तुम्ही नेहमी टॅटू करता तुम्हाला ते पेन इतकं जाणवत नाही. आफ्टर अ पॉईंट तुम्ही यूज टू होऊन जाता. तर तसंच आमचं झालेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये बघू शकता क्षितिजला थोडा स्टार्टिंगमध्ये त्रास होत होता, बट नंतर मग तो आरामात गाणे ऐकत बसला होता. आणि हा टॅटू पूर्ण करायला त्यांना 20 ते 30 मिनटं गेली आणि टॅटू कंप्लीट झाल्यावर असा काहीतरी दिसत होता. आणि त्यानंतर मी पण डिसाईड केलं की मी पण टॅटू करते आणि त्यात मी Pinterestवर डिझाईन शोधल्या आणि त्यात मला ही डिझाईन खूप जास्त आवडली. ह्या डिझाईनमध्ये चंद्र होता आणि मला चंद्राबद्दल खूप जास्त असं आकर्षण आहे. मला चंद्र खूप आवडतो, तर त्याच्यामुळे मला चंद्र हवाच होता की मी एकदा टॅटू करून घेईन म्हणून. मग माझ्या टॅटूला सुरुवात झाली. मी क्षितिजचा हात पकडून बसलो होते कारण मला हलकं दुखायला लागलं होतं आणि मागे गाणे चालू होते तर मी गाण्यांवर वाईब करत होते सो दॅट थोडं पेन कमी होईल. आणि फायनली माझा टॅटू झाला तेव्हा असा काहीतरी दिसत होता आणि ह्याच्यानंतर मी आणखीन एक छोटा टॅटू करणार होते. हा फायनल लुक आहे माझ्या टॅटूचा. आणि ह्याच्यानंतर मी एक दुसरा छोटा टॅटू केला. त्याचा अर्थ असा होता की गॉड इज ग्रेटर दॅन हाईज अँड लोज. हा खूप छोटा टॅटू आहे. करण्याला 10 मिनटं मॅक्स गेले असतील मे बी आणि मग आमचे दोघांचेही टॅटू झाले. आम्ही बिल पे केलं आणि तिथून निघालो. असा आम्ही आमचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला आहे. तुम्ही व्हॅलेंटाईन डेसाठी काय केलं आहे, तुम्ही एकमेकांना काय गिफ्ट दिली तेही आम्हाला कळवा. आम्हाला ऐकून घ्यायला नक्की आवडेल आणि पुढे तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला आवडतील तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ मला बनवण्यासाठी चांगल्या आयडियाज देत राहा कॉमेंट सेक्शनमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आवडेल त्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर पण करा. असे चांगले व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीसाठी येत राहीन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.